आंबडी परिसरात पुन्हा एकदा अपघाताने थरकाप उडवला आहे। आज सकाळी 8:45 सुमारास नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील ग्रामपंचायत नयाकुंड येथील रहिवासी रमेश सुखदेव बिराताल वय 50 वर्ष यांचा मध्य प्रदेशातील बालाघाटकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने अक्षरशः चिरडून ठार केलं। या धडकेनंतर अपघातस्थळी अंगावर शहारे आणणारे दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला। रमेश बिराताल हे आपल्या मजुरांना पैसे देण्यासाठी मोटारसायकलवरून देवला पारकडे निघाले होते, मात्र आंबडी परिसरात येताच भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने त्यांना इतक्या जोरात उडवले की मृतदेहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आणि शरीर सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत गेले। ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांचे काळी झाले। या धक्कादायक घटनेनंतर संबंधित ट्रॅव्हल्सचा चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला। अपघातानंतर परिसरात तात्काळ संतापाची लाट उसळली। नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 पूर्णतः ठप्प केला। सुमारे 1.5 ते 2 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आता पुरे झालं, रोज अपघात रोज बळी, आम्हाला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। रामटेक पोलीस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। मात्र अपघातग्रस्त कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। हे पहिले अपघात नाही। आंबडी परिसरात याआधीही अशा प्रकारचे अनेक अपघात घडले आहेत। प्रशासनाने लोखंडी पूल उभारले, पण ते केवळ नावापुरते। ते इतके निकामी आहेत की नागरिकांना जीवावर उदार होऊन महामार्ग ओलांडावा लागतो। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आता या ठिकाणी कायमस्वरूपी उड्डाण पूल फ्लाय ओव्हर बांधण्याची जोरदार मागणी केली आहे। आजचा अपघात केवळ एक माणूस गमावल्याचा नाही, तर व्यवस्थेच्या हलगर्जीपणावर एक भला मोठा चपराक आहे। जर वेळेत उपाययोजना केल्या नसतील तर उद्या आणखी किती रमेश बिराताल बळी जाणार हे सांगता येणार नाही। त्यामुळे नागरिकांचा आवाज आता गगनभेदी होत असून प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संबंधित ट्रॅव्हल्स वाहनाचा माग काढण्यात येत आहे। विश्वसनीय माहितीनुसार पोलिसांनी काही ठिकाणी शोध मोहीम सुरू केली असून लवकरच ट्रॅव्हल्स आणि आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के तहत पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।